तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे कोकणातले घावणे, आणि ते पण काकडीचे. आणि याची बनवायची पद्धत ती पण खूप सोपी आहे, कोणीही करू शकतो. जर तुम्हाला वेगळं काहीतरी करून बघायची इच्छा आहे तर तुम्ही काकडी टाकून घावणे बनवा. अगदी घरातले तुमच्या सर्वजण खुश होतील. ही मोठी काकडी घेतलेली आहे आणि त्याचा आम्ही एक भाग घेतलेला आहे. जवळजवळ हा पाव किलोच्या वरती तरी असेल. ही आमची गावून आलेली काकडी आहे. तुम्ही इथे मुंबईमध्ये कुठे बघत मिळत असेल तर तुम्ही बघा, किंवा तुम्हाला जर अगदीच भेटली नाही तर तुम्ही छोट्या हिरव्या काकड असतात ते वापरून देखील बनवू शकता. आणि हे असं त्याच्या आतमधल्या सगळ्या जो बिया असतात त्या काढायच्या. हे हाताने देखील तुम्ही काढू शकता. आणि जे पाणी पडतं त्याचं तुम्ही ताटली घेऊन त्याच्यामध्ये ते पाणी ठेवून द्या, कारण की त्याचा जो अर्क असतो तो त्या पाण्यामध्येच असतो. अशा प्रकारे आपल्या पूर्ण बिया काढून आता झालेल्या आहेत. आणि त्याचे चार भाग करून आपण किसणीवरती बारीक किसून घ्यावे. हे बघा, अशा प्रकारे आपण किसून घेणार आहे. आता आपण रात्री भिजत ठेवलेले हे तांदूळ आहेत पाण्यामध्ये, ते तीनदा आपण धुवून घेणार आहे. त्याला पाणी निथळून तीनदा आपण घेणार आहे. अशा प्रकारे तीनदा धुवून झालेले आहेत तांदूळ. त्यानंतर आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही पाणी ऍड करू शकता, पण ते गरम पाणी ऍड करू शकता. हे बघा, मिक्सरमध्ये आपण अशा प्रकारे बारीक करून घेणार आहे. आणि हे आता तयार झालेले आहे. आणि तुम्हाला जर याची कन्सिस्टन्सी, जर थिकनेस त्याचा जर कमी जास्त करायचा असेल तर तरी तुम्ही त्याच्यात पाणी ऍड करू शकता. आणि आता हे आपण काकडीचं जे आपण किसलेलं आहे ते याच्यात सर्व आपण मिक्स करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ, व आपण गरज पडल्यास आपण त्याच्यात परत गरम पाणीच ऍड करणार आहोत. आणि अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्या, पूर्ण ढवळून घ्या व्यवस्थितरित्या. तुम्हाला जर गरज वाटली तरच तुम्ही पाणी त्याच्यात ऍड करा, ते पण गरमच करा. आणि आपण आता हळद त्याच्यात ऍड करणार आहे. मस्तपैकी हे वर खाली पूर्ण हलवून घ्या.
आणि आता हा आमच्याकडे भिड्याचा तवा आहे, तुमच्याकडे आता जो असेल तो वापरा. मग ह्या तव्यावरती अगदी छान येतात घावणे. आम्ही हा नेहमी वापरतो, स्पेशली हा घावण्यासाठीच आहे. आणि हा घावणे बघा कसे जाळीदार आलेले आहेत, सुंदर. अशा प्रकारे तुम्हाला नवीन व पारंपरिक पदार्थ तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.